मित्रांनो नमस्कार. मित्र हो, या देशातील धर्मस्थळं ही आपली शक्तिस्थानं आहेत. ती निश्चितच आपल्याला संवर्धित केली पाहिजेत, वाढवली पाहिजेत. पण या देशातील निसर्ग निर्मित असणारी, ईश्वर निर्मित असणारी जी धर्मस्थळं म्हणजे वनं आहेत, ती मात्र संवर्धन करण्यासाठी आपण प्राणपणानं झटलं पाहिजे. नाशिकचं जे तपोवन आहे, जिथं रामप्रभू राहिले, जिथं रामप्रभूने निवास केला, ते रामप्रभूंचं आवडतं ठिकाण, जिथं तदनंतर महाराष्ट्रीयन साधूंनी साधना केली, असं तपोवन वाचलं पाहिजे. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी शासनाला विनंती करूया की ते तपोवन आपण संरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करावेत.